धन्यवाद। खरं म्हणजे या महिलांच्यासाठीचं जे शेतकरी महिलांसाठी जे विधेयक आणलंय त्या विधेयकाचं नाव मला वाटते मामा असं असायला पाहिजे होतं, लाडकी शेतकरी महिला थांबा हो लाडकी शेतकरी बहीण विधेयक। आणि मी अभिनंदन करते तुमचं की महाराष्ट्र हे राज्य पहिलं राज्य ठरलेलं आहे की आपण हे विधेयक आणलेलं आहे। मामा तुमचं अभिनंदन, देवेंद्रजींचं अभिनंदन, शिंदे साहेबांचं अभिनंदन आणि वहिनी साहेबांचं सुद्धा। मीटिंग आहे मीटिंग नाही म्हणजे आता मामांनी ठरवायचं एक भाची बहीण कन्या ह्या सगळ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजेत अशा पद्धतीचे पुढच्या काळामध्ये ते चांगले ठोस पावलं उचलतील। खरं म्हणजे सशक्तीकरण सक्षमीकरण म्हणजे काय, मला नेहमी प्रश्न पडतो की महिला सक्षमीकरण आपण महिला दिनाच्या निमित्ताने भाषण करतो, आता हे विधेयक आलं त्या निमित्ताने भाषण करतो, शेतकरी महिलांसाठी भाषण करतोय। पण प्रश्न हा आहे की सक्षमीकरण करत असताना अनेक महिला ज्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात, उभ्या राहू इच्छितात, त्या महिलांना दाबण्याचं काम हे समाज करतो की नाही हे महत्त्वाचं। आजही महिला त्याच पद्धतीने दाबल्या जात आहेत, त्या कर्तृत्ववान असतील तरीही त्यांना कुठेतरी मागं म्हणजे सोडण्याचं मागं ठेवण्याचं काम केलं जात आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या शेतकरी महिलांसाठीचा जो काही विषय आपण मांडला प्रमाणपत्र देण्याचा, त्याच्यामध्ये सगळ्यांचं हे मत आहे की तिच्या नावावरती सातबारा असला पाहिजे। मी एकटीचं मत नाही, या सभागृहाची ती भावना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या महिला आमच्या शेतकरी भगिनी काम करतायत, शेतकरी म्हणून काम करतायत, शेतमजूर म्हणून काम करतायत, आणि खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेल की घराला सक्षमतेने समोर नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर ह्या शेतामध्ये राबणाऱ्या आमच्या शेतकरी भगिनीच आहे। आणि म्हणून बच्चू भाऊने ज्या पद्धतीने उल्लेख केला की या ठिकाणी महिला एखाद्या घरामधला व्यसनी पुरुष असेल तर महिला कशा सक्षमतेने उभ्या राहतात हे वेगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही। दानवे पाटील पण या ठिकाणी बोललेत, बरेचसे लोक या ठिकाणी बोलले। खरं सांगते मी, जेव्हा आम्ही कार्यक्षेत्रावरती काम करतो, गावागावामध्ये जातो, आपण पण बरेच लोक सगळेजण कार्यक्षेत्रामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये असे अनेक अनुभव बघतोय। मी जेव्हा एखाद्या वेळेला एखाद्या महिलेचा प्रश्न ऐकत असते तर मी ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व करते, मी शहरा भागातलं प्रतिनिधित्व करत नाही। आणि म्हणून एखादी महिला आली तर मी पहिले तिला स्थान देते, काय तुझं म्हणणं आहे। एक वेळेला अशीच घटना, बच्चू भाऊ माझ्याकडे दोघी मायलेकी आल्या, त्याला म्हणू ना आई आणि मुलगी आली, आणि माझ्याकडे त्या बोलल्या की ताई आमची ना शेती आहे आणि माझ्या